शॉर्ट पे हे म्हणाल, राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा? मनोज जरंगे, तुझी वैचारिक कुवत संपली का रे बाबा? तुम्ही दोघे बाबा लोक झाले का रे बाबा? त्याच्यामुळे मला ह्यांच्या ज्या काही असंवेदनशील आणि अपप्रवृत्त विचार आहेत, हे अपप्रवृत्त विचार भारतीय संविधान की ताकत को रोक नहीं सकते। ही डेमोक्रेसी है, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली डेमोक्रेसी आहे, भगवान बाबांनी दिलेली शिकवण आहे, माँ जिजाऊची शिकवण आहे, माँ अहिल्यादेवी होळकरांची शिकवण आहे। त्यामुळं जी माणसं या विचारानं प्रेरित असतात ती आशांसमोर वाकत नसतात, क्योंकि हम वाळू वाले भी नहीं है और हम टन टोल वाले भी नहीं है। त्यामुळं आज जो प्रकार घडला तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, ते जाळायचा उद्देश होता का? याच्यामध्ये जरंगे आणि राज ठाकरे यांचे अपप्रवृत्त विचाराचे अर्ध्या हळकुंडानं धुतलेले, म्हणजे मी म्हणेल माकड चाळी करणारी जे दोन दोन पावशेऱ्या पिलेले होते का? छटाक दारू पिणारे लावून दिलेले होते का? पोलीस तपास करत आहेत। आज दुःखाची गोष्ट, जी वर्दी संरक्षण करत असते त्या पोलीस वर्दीला सुद्धा ज्वलनशील पदार्थ लागलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला। पोलिसांना उतरून ताब्यात घ्यावं लागलं, परंतु मला हे माहिती आहे की भारताच्या संविधानाचं मेकॅनिझम वाकत नसतंय आणि कोणी वाकवू शकत नसतंय। कानून के हाथ लंबे होते हैं और संविधान के हाथ बहुत मजबूत होते हैं। भाई डोळसेंच्या निमित्तानं आज या ठिकाणी जिथं भगवान गौतम बुद्ध एवढ्या मोठ्या म्हणजे याच्यावर पहाडावर जे विराजमान केलेले आहेत, ही उंची, ही वैचारिक उंची भारतीय संविधानामध्ये जोशी समाज जो आहे, जोशी समाजाचे प्रमुख रमेश असतील किंवा मामा असतील, गुंजे परिवार असेल, झुंगे परिवार असेल, हे सगळे लोक हे बहुजन एकतेचं प्रतीक आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरेचे दुधखुळे विचार किंवा जरंगेचे खुजे विचार, हे दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत। तर तुम्हाला सांगतो, छटाक दारूवाल्यांपुरतेच ते मर्यादित आहेत आणि अशा गोष्टी आम्हाला थांबवू शकत नाहीत। विचाराचा प्रचार प्रसार करण्यापासून एवढं मी डंके चोट पे म्हणेल। मी तुम्हाला सांगतो, याच्या मागे मी तुम्हाला सांगितलं दोन गोष्टी आहेत। हमारे उदय आए थे, आमचे मित्र, प्रिय मित्र उदय सामंत साहेब येऊन गेले होते। ते कोणते मंत्री आहेत माहिती आहे तुम्हाला? उद्योग मंत्री आहेत। जरंगेनी हा उद्योग मांडला का? आणि तो उद्योग जो आहे, हे जे आज जे दोघं चौघं जे म्हणजे छटाक दारू पिऊन आले असतील, तर त्या हे यांनी मिळून केलाय का? कारण जरंगेला उद्योग देणं म्हणजे रेतीचा उपसा होणं। आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या प्रकारे जरंगे किंवा राज ठाकरे बोलतय, हे सगळे देशातल्या तुकडेपाडीची भाषा बोलतात। तुकडा पाडू, तुकडा पाडू, दाढी वाले, ये पाकिस्तान नहीं है, ये हिंदुस्तान है, ये भारत है, ये भारत के संविधान पे चलने वाला देश है। इथं मराठा मुख्यमंत्री नाहीत म्हणून तुम्ही जर आगाऊ चाळे करत असतील, जरंगे असेल किंवा राज ठाकरे सारखे कल्पित स्वतःच्या इच्छा पूर्ण होत नाहीत हे लक्षात घेऊन जर महाराष्ट्राला भाषेवर त्रास देत असतील, तर हे चालून घेतलं जाणार नाही। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री असतात, तेव्हा काही नालायक विचार, जाती अंध विचार, कारभारी विचार, तुकडेपाडीची भाषा करणारे अशा अपप्रवृत्त विचार समोर येत असतात। परंतु हे पाणी कम चायत, हे बुटाच्या धुळीसारखे आहेत। आजचा प्रकार राज ठाकरे, तुला सांगतो, तुझ्या माणसांनी गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकलाय, हे माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीच्या बरोबरीचे तुझे विचार आहेत। तुला आव्हान करतो, तू सांग, म्हणशील तिथं मी येतो। वैचारिक चर्चा करू, वैचारिक चर्चेत तू जर हारलास तर तू उडबशा काढ, आम्ही जर हारलो तर आम्ही
दोस्त हो, सन्माननीय राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील हे जनतेच्या लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे दोन महाराष्ट्रातील नेते आहेत. लक्षात घ्या. आणि हे दोन नेते जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या हृदयामध्ये घर करून राहणारे हे दोन नेते आहेत. एक म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. आणि यांच्यावर अत्यंत खालच्या अर्वाच्य शब्दामध्ये बोलणारा हा सदावर्ते कोणाचा पाळीव आहे, कोणाचा पाळलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणजे या सदावर्तेला फक्त दुसऱ्यावर फक्त भुंकायला सोडलेलं आहे. मनसे सैनिक याला कदापिही सोडणार नाहीत, परंतु याला कोणाचं संरक्षण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि धाराशिव येथे लक्षात घ्या, केवळ मनसे सैनिकांनी हमला केला म्हणजे काय मनसे सैनिक काही गुंड नाहीत. फक्त मनसे सैनिकांनी निषेध व्यक्त केलेला आहे, फक्त काळे झेंडे दाखवलेले आहेत. आणि हा त्याचं भांडवल करून हा जणू काय मोठा बादशहा स्वतःला समजत आहे. याच्यावर हमला करून याला घायाळ करावं एवढा हा मोठा नाही, एवढा हा मोठा गुंड नाही. हा एकदम किरकोळ झुंजरूड मुंजरूड आहे, याची अवकात सुद्धा नाही. लक्षात घ्या, एखादा जो असतो येड्याच्या इस्पतळामधून सोडलेला, अशा पद्धतीने हा सोडलेला भुंकायला सोडलेला आहे. आणि त्यामुळे याची बोलण्याची अजिबात कसलीही लायकी नाही. आणि याचा निषेध करावा, याच्यावर हमला करावा म्हणजे हा स्वतःला खोटं बोलून, लक्षात घ्या, हा स्वतःला खोटं बोलून मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही. मनसे सैनिकांना माहीत आहे आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांना देखील माहीत आहे कोणावर काय बोलायचं असतं, कोणावर काय नाही बोलायचं असतं, कोणाचा किती विरोध करायचा असतो हे सगळ्यांना माहीत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही राजसाहेब ठाकरे यांच्यावर जर प्रेम करत असाल तर हा मी काय म्हणत आहे ते पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या विषय लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, आपले कोण विरोधक आहेत? राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये हे कोण भुंकायला कोण लावत आहे, यांचा मालक कोण आहे हे मरेपर्यंत विसरू नका, शेवटपर्यंत विसरू नका. काय होतं, काळ जातो, वेळ जातो आणि काही कालांतराने माणसाला, महाराष्ट्रीयन माणसाला खास करून विसरायची सवय असते आणि आपण एक दिवस विसरून जातो. परंतु गोष्टी कधीही विसरायच्या नसतात. लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील यांचे मावळे कदापिही या गोष्टी विसरत नाहीत. आणि या सदावर्तेला एक ना एक दिवस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु तो धडा संविधानिक पद्धतीने असेल, लोकशाही पद्धतीने असेल. आणि कोणताही मनसे सैनिक, कोणताही मनोज जरांगे पाटील यांचा मावळा हिंसेचं कदापिही समर्थन करत नाहीत. लोकशाही पद्धतीने, योग्य पद्धतीनेच याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. आणि खरं तर याची तेवढी अवकात सुद्धा नाही. राज ठाकरे याच्यावर का बोलत नाहीत? लक्षात घ्या, याचा कधी विचार केलेला आहे का? मनोज जरांगे पाटील याच्यावर का बोलत नाहीत? याचा कधी विचार केलेला आहे का? कारण याची तेवढी योग्यता नाही. राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे एवढं मोठं उंचीचं नेतृत्व आहे की स्वतः देशाचे प्रधानमंत्री सुद्धा राजसाहेब ठाकरे यांना आदर्श मानतात. आणि प्रधानमंत्री होण्याच्या अगोदर 2013-12 स्वतः राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी बोलावलं, स्वतःची मार्केटिंग करून घेतली. आणि लक्षात घ्या, काय असतं, दाखवलं मित्रपणा, प्रेमामध्ये, त्याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे अडकले आणि त्यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली, महिमामंडन केलं. आणि केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील तरुणांच्या हृदयावर राज्य करणारे राजसाहेब ठाकरे आहेत. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी 2014ला प्रधानमंत्री बनले. परंतु उपकाराची ही जाणीव या लोकांनी ठेवली. आपण सगळे हिंदुत्ववादी आहोत, हिंदू आहोत आणि हिंदू राष्ट्रासाठी कटिबद्ध आहोत. परंतु ते हिंदू राष्ट्र नेमकं कोणतं असलं पाहिजे याचं भान सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. देव, देश आणि धर्मासाठी आपण लढणारी माणसं आहोत. परंतु हे विकासाच्या नावासाठी जर जमीन संपवत असतील, झाडे संपवत असतील, नाशिकमध्ये झाडे तोडत असतील, पर्यावरण संपवत असतील, नद्या संपवत असतील, अंदमान निकोबार संपवत असतील, तर हे असलं बेगडी खोटं हिंदुत्व राजसाहेब ठाकरे यांना कदापिही मान्य नाही. आणि त्यामुळेच जरांगे पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व नाही. हे रोखठोकपणे सांगणारे मनोज जरांगे पाटील आहेत. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा या फसव्या हिंदुत्वाला बळी पडू नका. आणि जे अस्सल हिंदुत्व आहे, मस्जिदीवरचे भोंगे सुद्धा निघाले पाहिजेत आणि जे चांगले मुस्लिम आहेत त्यांचा सन्मान देखील केला पाहिजे. हे राजसाहेब ठाकरे यांची भूमिका आहे. राजसाहेब ठाकरे यांचा सर्व विषयामध्ये किती अभ्यास आहे हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. लक्षात घ्या. आणि काही गोष्टी प्रत्येकाने न विसरता, सगळ्यात पहिल्यांदा आपला धर्म आहे, लक्षात घ्या. आणि आपण सगळ्या जाती सोडून आपण राजसाहेब ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. देव, देश आणि धर्मासाठी.
आपला देश टिकला पाहिजे, देशातील नद्या टिकल्या पाहिजेत, पर्यावरण टिकलं पाहिजे, जंगलं टिकली पाहिजेत, लोकांना शुद्ध हवा भेटली पाहिजे. आपली पृथ्वी जी गरम होत आहे भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे, जी उष्णतेची लाट येत आहे, झाडं लावायच्या नावाखाली दरवर्षी झाडं लावली जात आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडाला झाडं, पण कुठं गेली ही झाडं? दरवर्षी तिथंच झाड, तोच खड्डा तिथंच झाड, दुसऱ्या वर्षी तिथंच खड्डा तिथंच झाड, झाडाचा पत्ता नाही. आणि आहे ते जंगलं, कुटी झाडं तोडली जात आहेत आणि लोकांना मरणाच्या खाईमध्ये ढकललं जात आहे. असा देश आपल्याला निर्माण करायचा आहे का? देश आणि धर्म म्हणजे नेमकं काय हे भारतीय जनता पार्टीला जर दाखवून द्यायचं असेल तर आपल्याला राजसाहेब ठाकरे यांना सत्तेमध्ये बसवल्याशिवाय पर्याय नाही. आपलं सर्वांचं मत कळवा, जास्तीत जास्त कॉमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.